गणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेदं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभ्रान्तिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरु समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु समर्थ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। अम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। नारायण हरि जय जय नारायण हरि जय जय नारायण हरि जय जय। ध्यान ध्यान जप तप ही सारुनि देहि शान्ति धरि धरि नारायण हरि जय जय नारायण हरि। वेदान्तादि श्रवणे मनने शिव शिव ऐक्य करी शिव शिव ऐक्य करी नारायण हरि जय जय नारायण हरि जय जय। अद्वैतेश्वर प्रसाद होता अद्वैतेश्वर प्रसाद होता भव भय दूर करी भव भय दूर करी जय जय नारायण हरि जय जय नारायण गजर करूया। हरे म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तुम्ही नारायणा। हरे म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ
गोपाल कृष्ण महाराज की जय. तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला सांगतायत, पर उपकारे काया वाचा मन. मनुष्य देह आपल्याला जो मिळालेला आहे तो पर उपकार करण्यासाठी, पण आज आपण त्याचा दुरुपयोग करत आहोत खरं. पण ते सांगतायत की कशा करताय करायचं सगळं. मानव देहामध्ये उद्धरे आत्मनात मानव असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपला उद्धार आपणच करायचा असतो, पण आपण मात्र कुणीतरी येईल आणि आमचा उद्धार करेल ह्याची वाट बघत बसलेलो असतो. तसं काहीही होत नाही. आणि म्हणून आमचे संत आम्हाला सांगतायत की पर उपकार कशासाठी करायचे. काय सांगितले बघा, पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया. आज जो आपला कथाभाग आहे की नाही, त्यामध्ये विष्णूंना सुदर्शन चक्र कसं मिळालं, वैजयंती माळ कशी मिळाली, शंख चक्र बदा पद्म हे सगळं त्यांच्याकडे कसं आलं, हा कथाभाग आज आपण ह्याच्यातून ऐकणार आहोत. एकदा काय झालं, वृत्रासुर नावाचा एक असुर खूप माजलेला होता. कुणालाही आटपत नाही असं बघितल्यानंतर सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना त्यांनी विचारलं की देवा आता काय करायचं, हा वृत्रासुर काही कुणालाही ऐकत नाही आणि किती युद्ध केली तरी हा आटोपत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि त्यांना सांगा की तुमच्या अस्थी आम्हाला शस्त्र बनवायसाठी हवे. मंडळी, आपण शस्त्र आणि अस्त्र दोन शब्द नेहमी वापरतो. शस्त्र करण्यासाठी काहीतरी धातू लागतो, पण अस्त्र जे असतात त्याच्या मंत्रांनी अस्त्र तयार होतं, जे त्याला शस्त्र लागत नाही किंवा धातू लागत नाही. म्हणून शस्त्र आणि अस्त्र हे दोन प्रयोग वेगळे वेगळे आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि त्यांना सांगा की तुमच्या अस्थी आम्हाला वज्र बनवण्यासाठी हव्या आहेत. आता मला सांगा, एखाद्याच्या घरी जायचं आणि त्यांना सांगायचं तुमच्या अस्थी आम्हाला हव्या आहेत, म्हणजे सांगतो काय आपण त्यांना, तुम्ही मरा मग तुमच्या अस्थी आम्ही काढून घेतो. आज आपण सगळीकडे तेच बघतो आहोत नाही का. नेत्रदान करा, रक्तदान करा, अवयवदान करा, अमुक दान करा. खरं दान केलेलं किती लोकांपर्यंत जाऊन पोचतं हा पहिला मोठा प्रश्न असतो. खरं तर गंमत आहे बघा, भगवंताने आपल्याला सगळं दिलेलं आहे. श्रोत्रम श्रुचेनैव न कुंडलेन दानेन पाणिर्न च कंकणेन विभाति काया खलु सज्जनानां. काय सांगितले, परोपकारेण न कुंडल परोपकारेण न चंदनेन. काय सांगितलं, श्रोत्रम श्रुचे नैव न कुंडलेन. कानातलं घालून शोभा येत नाही. गंमत आहे खरंच मंडळी. आमच्या पूर्वीच्या लोकांचं सांगणं आताच्या सगळ्या मुलींनी ऐकलेलं आहे बघा. कुणी कानातलं घालत नाही, नाकात घालत नाही, कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, हातात बांगड्या नाही, काहीही करत नाहीत. त्यांनी सगळ्याचा त्याग करून टाकलेला आहे असं आपल्याला वाटतं. पण लग्न वगैरे असते की नाही कुणाची, की मग ते ब्युटी पार्लर काय, 10,000 रुपयाची मेहंदी काय, सगळ्या गोष्टी काय अशा चाललेल्या असतात ना, की किती वर्षांचं देणं आम्ही त्यांचं देतो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणून ते सांगतात की श्रोत्रम श्रुते नैव न कुंडलेन. कानात घाला, तुम्ही घालू नका असं नाही सांगितलंय, पण ऐकणं हा पहिला तुमचा श्रवण भक्तीचा सांगितलेला आहे त्यांनी. आणि दानेन पाणीर्न च कंकणेन, हाताने दान करायचं. म्हणून काय सांगतात बघा, हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा सगळ्या ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे. आणखीन एका साखीमध्ये काय सांगितलेलं आहे बघ, माणसाचं काहीही सांगता येत नाही, पण माणसापेक्षा पशु कितीतरी पटीने चांगले आहे. त्यांना बोलता येत नाही, पण नाही आपल्या शरीराचा उपयोग नेहमी परोपकारासाठीच केलेला आहे. बघा काय सांगितलेलं बघा, पशुच्या मन की बनत पनैया, पशुच्या मन की बनत पनैया, नौबत मढत नगारा. हे नरतन कशुका मन हावे, हे नरतन कशुका मन हावे. राम भजन कर प्यारा प्यारा, राम भजन कर प्यारा. पशुच्या
सगळी जी ही वाद्य आहेत, चर्मवाद्य, ही सगळ्यांना पशुचं कातडं, माणसाचं कातडं त्याला चालत नाही. काय गंमत आहे बघा ना. पण पशु आपलं कातडं कधी घेऊ नका, वापरू नका असं कधीही म्हणत नाही. ते गंमत आठवली सहज. एका याच्या मेंढपाळाकडे एक मेंढ्या होत्या काही, आणि एक कोकरू समोर तशा बसलं तर ते रडत होतं. त्या शेतकऱ्याला कळेना धनगराला की काय झालंय त्या कोकराला. ते झाल्यानंतर त्यांनी तो आपला ढोल वाजवत होता, आणि ते वाजवता वाजवता ते कोकरू समोरून रडते, त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं बघितल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला विचारलं. काही जणांना पशूंची भाषा कळते, त्यामुळे त्यालाही कळलं की काहीतरी त्याला दुःख झालेलं आहे. आणि म्हणून ते कोकरू त्याला सांगते की महाराज, आज जो आपण तुम्ही हे वाजवतात ना, त्या वाजवणाऱ्याला, त्या मृदुंगाला म्हणा, ढोलाला म्हणा, किंवा जे काही तुम्ही करता आहात, वाजवत आहात, त्याला आज माझ्या आईचं कातडं लावलेलं आहे, आणि म्हणून ते इतकं छान वाजतंय. आणि ते ऐकून मला खूप हे झालं. बघा, पशु असून सुद्धा किती जाणीव त्या पशुला आहे की आपल्या देहाचा किती उपयोग आहे. पण माणसाला काय आहे का मला सांगा. म्हणून ते सांगतात की नाम आपली शरीर काहीही उपयोगाचं नाही. ये नर तनु पशु काम न आवे, भजन कर, रामाचं नामस्मरण कर, चिंतन कर, त्यानेच तुझा उद्धार होणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळेजण इंद्र सगळ्या देवांना घेऊन दधीचींच्या आश्रमामध्ये गेलेला आहे. दधीची येतसे दधीची आश्रमा, इंद्र येतसे दधीची आश्रमा, माणसाला स्तुती खूप आवडते नाही का. त्यामुळं इंद्र ज्यावेळेला दधीचींच्या आश्रमामध्ये गेलाय तेव्हा त्याला वाटलं की आपण त्यांची खूप स्तुती करूया, म्हणजे ते आपल्यावर प्रसन्न होतील. अहो, पण जे खरे संत असतात ना, जे सत्पुरुष असतात ना, ते परोपकारासाठी जगत असतात. खरं तर आपण म्हणत नाही का, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावहा, परोपकारार्थमिदं शरीरम. हे आमचं शरीर सुद्धा खरं परोपकारा करता आहे. पण आपण किती परोपकार करतो मंडळी, सांगा मला तुम्ही, नाही का. परोपकार नाही करत. दुसऱ्याच असेल तर ओरबाडून घ्यायचं काम आम्ही फक्त करत असतो मनुष्य, बाकी काहीही करत नाही. आणि त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना सांगतात की असं असं आहे, हा वृत्रासूर आटपत नाही, आणि म्हणून भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. तेव्हा आपल्या अस्थींचं शस्त्र करायचं आहे, आणि म्हणून आम्ही आमच्याकडे आलेलो आहोत. तेवढं ऐकल्यानंतर दधीची ऋषींना, कारण अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांनी आपल्या अस्थींमध्ये नामस्मरणाचं प्रेम भरलेलं होतं सगळं. आणि त्यामुळं ते म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाहीये, माझ्या अस्थी जर एखाद्या असुराला मारण्यासाठी, सामान्यांना मुक्त करण्यासाठी जर हव्या असतील तर मी आनंदाने त्या द्यायला तयार आहे. तेव्हा माझ्या प्राणांचं मी रोधन करतो, आणि सहस्राकार चक्रामधून माझं प्राण मी भगवंतामध्ये विलीन करतो. मग माझ्या अस्थी तुम्ही काढून घ्या, आणि त्याचं तुम्ही शस्त्र तयार करा. आणि परत ते काय सांगतात, दधीची देतसे अस्थिदान ते, लोभ नाही धरला. माझ्या अस्थी जर दुसऱ्या कोणाला तरी उपयोगाला येणार असतील ना, तर मी जरूर द्यायला तयार आहे. मंडळी, परवा टीव्हीवर एक बातमी बघितली. एका मुलीचे ऍक्सिडेंटमध्ये हात गेलेले होते. कुठल्या तरी एका दुसऱ्या मुलाचे हात त्या मुलीला
डॉक्टरांच्या लावले गेले आणि आज ती आपल्या हाताने आज काय करणार आहे माहिती नाही आहे. फुलांची माळ होऊन परमेश्वराला घालणार आहे का आणखीन काही करणार आहे, पण कुणाच्या तरी हाताचा उपयोग त्या व्यक्तीला झालेला आहे. किती आनंदाची गोष्ट आहे सांगा मला. ही असा जर उपकार कुणी कुणावर केला तर हा खरं उपकार नाही, हा प्रेमभाव आहे. खरं तर आपण जसं म्हणता डोळे का आपले नेत्रदान का करायचं, तर आपल्या डोळ्याने त्या व्यक्तीला जग बघता येईल. आपले जग सगळं बघून झालंय, पण माणसांची हाव अजिबात संपत नसते नाही का. पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या ह्याच्यात आपण हरिश्चंद्राचं उदाहरण ऐकतो की स्वप्नामध्ये दिलेलं दान देण्यासाठी किती कष्ट केलेले आहेत त्यांनी. विश्वामित्रांनी अनेक तऱ्हेने परीक्षा घेतली आहे आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हरिश्चंद्र राजा उतरलेला आहे. आणि म्हणून म्हणतात की जन्मले तेच जगती. आता बघा, जगती आणि जगती दोन्ही शब्द शब्द तोच आहे. उच्चार करताना जगती आणि जगती असे उच्चार करायचा आहे. म्हणून वाचा आणि वाचा, वाचा म्हणजे बोलणं आणि वाचा म्हणजे पुस्तकं वाचा, ज्ञान मिळवा असा अर्थ आहे. पण आपण दोन्हीचे सदा नंतर जनी आणि जनी होय की नाही. जनी म्हणजे लोकांच्यात आणि जनी म्हणजे जनाबाई संत आमच्या. पण आपण नेहमी ह्या गोष्टींची गल्लत करत असतो मंडळीवर. म्हणजे सांगतात की परोपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया. भगवंत त्याचं रक्षण करतो आहे. आणि शेवटी याच्यात काय सांगितलं आणखी की जेव्हा मुंड ताळे लोकांची निंदा करण्यात आपल्याला आनंद असतो. वाईट कोणाबद्दल काहीतरी बोलायचं आणि आपण काय म्हणतो, अहो त्यांच्या अपरोक्ष आम्ही बोलतोय, त्यांना सांगू नका तुम्ही. आपण हाही गल्लत करतो आपण, परोक्ष आणि अपरोक्ष. तर अपरोक्ष म्हणजे त्याच्या समोर आणि परोक्ष म्हणजे त्याच्या पाठीमागे. आपण नेमके उलटे ह्या शब्दांचा उपयोग करतो की त्यांच्या अपरोक्ष नव्हे, त्यांच्या परोक्ष तुम्ही सांगतात, त्यांच्या अपरोक्ष नाही सांगत तुम्ही. पण ह्या दोन्ही गोष्टींची आपण कायम गल्लत करत असतो. म्हणजे सांगतायत ते पुढे दोन आणखी की यादसाठी ऐसे योजिले श्रीपती. की नाही, भगवंताच्या सगळ्या योजना असतात. आपल्याला कुठे माहितीये हा कोरोना आलाय तो भगवंतानी कशा करता आणलेला आहे माहितीये का आपल्याला. आपण म्हणतो चायनाने आणलाय वगैरे ते सगळं, पण ही सगळी भगवंताची कृती आहे. खरं तर भगवंत म्हणतो अरे पंचमहाभूत सगळं भरभरून देशाला देत आहेत, माणसांना देत आहेत, मानवासाठी सगळं काही देत आहेत, पण मानव त्याचा किती दुरुपयोग करतो आहे. आणि म्हणून बघा ना, ह्यावेळेला सगळी पंचमहाभूत कोपलेली आहे. यंदा अधिक महिना आलाय. पूर्वीच्या काळी म्हणत असत दुष्काळात 13वा महिना. आता दुष्काळ नाही, आता ओला दुष्काळ झालेला आहे सगळीकडे. किती पाऊस पडतोय सांगा मला. इतकं की सगळी आता शेतं सगळी पाण्याने भरलेली आहेत. म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खायला काय मिळणार आहे ह्याची सुद्धा विचार करण्याची अशी गोष्ट आहे खरंच. पण आपण विचार करत नाही. मिळत नाही तरी आम्ही टाकायची वृत्ती आमची जात नाही. त्यातून किती टाकत असतो आम्ही मला सांगा. आणलेलं बाहेरचं आणलेलं असतं ते सुद्धा आम्ही नकोच झालं की रस्त्यावर फेकून देतो, पण दुसऱ्याला देण्याची वृत्ती आमची नाही. मी म्हणतो सांगते यादसाठी ऐसे योजिले श्रीपती संकल्पाते हाती सर्व सिद्धी. तुम्ही संकल्प करा, चांगला संकल्प करा, म्हणजे काय होईल, सगळं काही छान होईल तुमच्या ह्याच्यात. पण आम्ही ते करत नाही. आम्हाला काय मिळेल का. माऊलींनी काय सांगितलंय बघा, संकल्प विकल्पाचे लुगडे सांडून या मनोखडे बुद्धी धाविली मादिलीकडे उगाच कैसे. संकल्प केला रे केला की विकल्प लगेच आमच्या मनामध्ये येतो. होय की नाही. कुणी सांगितलं चला छान कीर्तन चाललंय ऐकायला जाऊया, आम्ही म्हणतो नको रे छान सिनेमा लागल्या प्लाझाला तर तिकडेच जाऊया, की लगेच आमचं मन पालटलं. आम्ही लगेच गेलो प्लाझाला, कारण आमचं मन क्षणाक्षणाला पालटत असतं, हे करत असतं. पण असा संकल्प करायचा आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये की कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण लोकांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल हा भाग आज आपण इथे करायचा आहे. खरं तर ते संकट निवारण करण्यासाठी सगळेजण आपल्याला सांगतायत सारखं या संकटात घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही फक्त मास्क लावा, उकळलेलं गरम पाणी प्या, काढा प्या, वाफारे घ्या, गुळण्या करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला हा कोरोना आपोआप तुमच्यापासून 4 हात लांब राहील. पण आपल्याला ते करता येत नाही. मी मागच्या वेळेला सांगितलं म्हणून ते काय सांगतात तुका म्हणे अंबरशी दुर्योधना काय झाले नेणो दुर्वासा. अंबरशी राजा आपल्याला माहिती त्याची एकादशीचं होतं. ते एकादशीचं व्रताचं पारणं करायचं म्हणजे तर सूर्योदयाच्या वेळेला करायचं असतं.
म्हणून तो तयारीत असताना दुर्वासा ऋषी त्या ठिकाणी आलेत आणि राजाला सांगतात मी आलो स्नान करून आता. राजा वाट बघतोय. शेवटी पारणं सोडायचा समय निघून जायला लागल्यानंतर त्यांनी आपल्या पुरोहितांना विचारायचं आता काय करायचं. आपण पुरोहित शब्द नेहमी वापरतो की नाही, पण पुरोहित ह्या शब्दाचा अर्थच आपल्याला नाही आहे माहिती. पूर्वापार आपलं हित जपणारे जे आहेत ना ते पुरोहित आहेत. आता कुणी कुणाचं हित जपत नाही. आता पैसे कसे मिळतील फक्त आता हे त्याच्या मागे असतात. पुरोहित अजिबात कुणीही हे राहिलेले नाही आहेत त्यात की आम्हाला पैसा कसा मिळेल त्याच्यासाठी मग काही करायची त्यांची तयारी असते. त्यामुळे हे पुरोहित होते. त्यांनी सांगितलं काही नाही राजा फक्त पाणी प्राशन कर म्हणजे तुझा एकादशीचं पारण झालं. दुर्वास ऋषी आले 2-3 तासांनी नंतर हे करून त्यांना कळलं की राजाने आपण यायच्या आधी उपास सोडला म्हणून त्यांनी राजाला शाप दिला. आणि तो शाप राजाला न लागता राजाने सांगितलं हे बघा मी देवाचं हे करतो तर शाप मला लागणार नाही. आणि म्हणून त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की असं असं देवा हा शाप मला नाही हा तुमच्यापर्यंत आहे कारण मी तुमचा भक्त आहे. आणि म्हणून भगवंतांना ज्या वेळेला हे कळलं त्यावेळेला भगवंताने आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं. कुणावर? दुर्वासांवर. सगळीकडे दुर्वास गेले पण चक्र त्यांच्या मागचं जायला तयार नाही. शेवटी भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवंताने सांगितलं की तुम्ही जा आणि अंबरीशाची माफी मागा त्यावेळेला ते चक्र परत माझ्याकडे येईल. शेवटी दुर्वासांना येऊन अंबरीशाची माफी मागावी लागली आणि ते चक्र परत भगवंतांकडे गेलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला परमेश्वरांनी एखाद्याची काळजी घ्यायची ठरवली कृपा करायची ठरवली की मग काय घडतं ते हे घडतं की परमेश्वर पूर्णपणे त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असतो. पण आपली सुद्धा तेवढीच निष्ठा पाहिजे मंडळी. ती असेल खरं घेत असतो भगवंत. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित एक छोटीशी गोष्ट असते की छोट्या छोट्या जीवाचा आपण सकल जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलेलं काय असेल. एका समुद्र किनाऱ्यावरून एक खेकडा चाललेला आहे. छान नक्षी काढत काढत वाळू आणि मग काय व्हायला लागलं तशी तशी पाण्याची लाट यायची आणि ती पाकचं त्यांनी काढलेली नक्षी पुसून टाकली. त्या खेकड्याला राग आला. तो त्या लाटेला म्हणाला समुद्राच्या की काय गं मी एवढी छान नक्षी काढत चाललोय तू सारखी येऊन ते पुसून काय टाकतेस. ती म्हणाले अरे वेड्या मागनं एक कोळी येतोय तो तुझे हे नक्षी बघितलं तर तुझ्या मागे येईल आणि तुला पकडेल म्हणून मी तुझी नक्षी पुसून टाकते आहे. म्हणजे परमेश्वर किती छोट्या छोट्या जीवांची काळजी घेत असतो. खरं त्याचं भान सुद्धा नाहीये. एवढ्या एवढ्या जीवांची काळजी घेणारा परमात्मा तुम्हाला आम्हाला सांभाळणार नाही असं आहे का? नाही. तो खरं तर सगळं करणार. आपण इतक्या अनन्य भावाने त्याला शरण गेलो पाहिजे. भक्ती केली पाहिजे. नुसती भक्ती नाहीये नामस्मरणाची भक्ती जास्तीत जास्त फलदायी होत असते. म्हणून आपल्याकडे सांगतात 13 कोटी नामस्मरण करा अमुक करा. आपल्याला 13 कोटी नाही निदान रोज 13 माळा करणं तरी नक्की शक्य असतं. म्हणून रामनामाचं महात्म्य आपल्या ह्याच्यात सगळ्यांनी सांगितलेलं महाराज असं सांगतात. काय सांगतात बघा एका श्लोक सांगते फक्त तुम्हाला. नाम सदा बोला भावे जनासी सांगावे हाची स्विरे गुरूंचा नामा परते नामाशिवाय दुसरं काहीही खरं नाही. तर रूप हे जाणार असतं पण नाम हे तसं शिल्लक राहतं. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला हे मी सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी की पर उपकारे काया वाचा पर उपकारे काया वाचा मन पर उपकारे काया वाचा मन बेची सुदर्शन
मंडळी, अधिक महिना आहे नाही का, तेव्हा भगवंताचं भजन आपण म्हणा गोविंद गोविंद गोविंद, म्हणा गोविंद गोविंद गोविंद, मना लागला हरीचा छंद, मना लागला हरीचा छंद, म्हणा गोविंद गोविंद गोविंद, म्हणा गोविंद गोविंद गोविंद, म्हणा गोविंद गोविंद गोविंद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु समर्थ ब्रह्म चैतन्य महाराज की जय, अंबा माता की जय, जय जय रघुवीर समर्थ. पर उपकारे काया वाचा मन, वेची सुदर्शन रक्षितया. आजचा विषय अधिक महिना आहे, त्यामुळे जरा एक वेगळा विषय घेतलेला आहे की भगवंतांना वैजयंती माळ आपण म्हणतो ना, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. भगवंतांच्या गळ्यामध्ये सुवर्णाची माळ आली कुठून आणि ती वैजयंती कशी झाली, हा एक कथाभाग आहे. दुसरं शंख चक्र गदा पद्म हे भगवंतांना कसं प्राप्त झालं, या सगळ्यांचा एक कथाभाग आज आपणासमोर सादर करणार आहे. आणि हीच आपल्याला आज अधिक महिन्याची एक वेगळी भेट नाही का. त्यामुळं त्या भागामध्ये विष्णूच्या द्वारामध्ये जय आणि विजय नावाचे 2 द्वारपाल असतात. जय विजय बंधुद्वय द्वारपाल सती सदय, पिता तयाचा सुशील ब्राह्मण, पूजितो सदा विष्णू ते. भगवान विष्णूची पूजा करणं, हे 2 जण द्वारपाल आहेत. आपल्याला माहिती आहे, सनकात ज्या वेळेला तिथे आलेले आहेत त्यावेळेला ह्या दोघांनी भगवंतांची भेट घेण्यासाठी अडवलं आणि त्यांनी शाप दिला त्यांना की तुम्ही राक्षस योनीमध्ये चाल. पण गंमत बघा, त्यांच्यासाठी भगवंतानी, म्हणून मग कशा आपण म्हटलं अंबरीषासाठी जन्मसोशी येले, तसंच भगवंतानी ह्या तिघांचा 3 ह्याच्यामध्ये उद्धार करण्यासाठी प्रत्येक वेळेला भगवंतानी सुद्धा त्यांच्या बरोबर अवतार घेतलेला आहे. भगवंतांना जन्म नाही, ते अजन्म आहेत, तरी सुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे भगवंतानी. आणि हा सुशील जे आहेत, अतिशय भगवंतांची भक्ती करणारे असे आहेत. आणि रोजचा नियम ठरलेला, अनेक वर्ष हा नियम होता त्यांचा. या दोघांच्याही पत्नी घरामध्ये होत्या. एक दिवस एकीने स्वयंपाक करायचा, एक दिवस एकीने स्वयंपाक करायचा. आणि त्यांना नैवेद्य सोन्याच्या ताटामध्ये वाढायचा आणि सासऱ्यांची पूजा होत आली की तो नैवेद्य त्यांच्या तिथे नेऊन द्यायचा. असं करत असताना एकदा विजयच्या पत्नीने, जयंती तिचं नाव, तिने स्वयंपाक केला आणि नैवेद्य भरला सुवर्णाच्या ताटात दैवत. सुवर्णाच्या ताटामध्ये, सुवर्णाच्या ताटामध्ये नैवेद्य तो होई. संकल्प होता नैवेद्याचा, संकल्प होता नैवेद्याचा. विष्णू लोकी तो गाई जाई, विष्णू लोकी तो सोन्याच्या ताटामध्ये छान नैवेद्य सगळं असायचा आणि हा नैवेद्य भगवंतांपर्यंत नेऊन पोचवायचा. पूजा झाली होत आल्यानंतर जयंतीने ताटामध्ये नैवेद्य केला आणि चिंचामध्ये नैवेद्य सगळा तयार करून ताट सासऱ्यांच्या तिथे घेऊन ठेवलं रोजच्या प्रमाणात. सासऱ्यांनी आपली पूजा झाली, नैवेद्य दाखवायला सुरुवात केली. आपण काय करतो माहिती, नैवेद्य दाखवताना 2 वेळेला ताटाभोवती पाणी फिरवतो आणि देवाला सांगतो, देवा
ताटाच्या आतलं माझं आहे, ताटाच्या बाहेर सगळं तुझं आहे, असं ते खरंच असं असतं का? अहो सगळं त्याचंच आहे. आपल्याला माहिती आहे, आमच्यात एक प्रार्थनेमध्ये एक श्लोक आहे छान, असे काय माझे जगती तुम्हा काय देऊ, होऊनीच तुम्हा घरचे तुम्हा काय देऊ. अहो सगळं तुमचंच आहे नाही का, तुमचंच आहे ते सुद्धा तुम्हाला द्यायला आम्हाला कष्ट पडत असतात खरं. त्याच्यामुळं ते त्यांनी सांगितलेलं आहे की सुवर्णाच्या ताटात नैवेद्य वाढला म्हणून दिला आणि सासऱ्यांनी नेहमीप्रमाणे संकल्प केला, प्राणाय स्वाहा अपान स्वाहा. गंमत असते मंडळी बघा, नैवेद्य दाखवताना सुद्धा लोक काय करतात, पाणी फिरवतात आणि हात असा करतात, प्राणाय स्वाहा, देवा बाजूला हो, देवा बाजूला हो, देवा बाजूला हो, म्हणून हाताने बाजूला सांगतात, अर्थात करत. नैवेद्य दाखवणं ह्याचा अर्थ आहे भगवंताला भरवणं. आपण जसं लहान मुलाला घास भरवतो ना, तसा परमेश्वराला सुद्धा घास भरवायचा असतो, म्हणजे त्याला तो जास्त आवडतो. आणि म्हणून प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून खरं तर आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे. खरं तर आपण काय म्हणतो, न खात्या देवाला नैवेद्य. तो खात नाही, खरं ते उद्या खायला लागलं तर कुणी नैवेद्य दाखवणार नाही देवाला. पण हा सुशील मनापासून होता, सुशील नावच त्याचं तसं होतं ना, त्यामुळे मनापासून परमेश्वराची भक्ती आणि नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते ताट विष्णू लोकामध्ये जाईल. पण आज काय झालं, काहीतरी गडबड झाली. मनापासून प्रार्थना करतो आहे आणि इतका वेळ प्रार्थना करून सुद्धा नैवेद्याचं ताट हालायला तयार संशय कामनी आला, संशय कामनी आला, संशय कामनी आला, कारण काय तयाला कळेना, कारण काय तयाला कळेना, संशय कामनी आला, संशय प्रार्थना देवाची केली, पण सुदभर सुद्धा नैवेद्यात पुढे सरकायला तयार नाही. आणि म्हणून सासऱ्यांनी सुनेला हाक मारली आणि तिला विचारलं की बाई आज काय घडलेलं आहे असं, की संशय कामनी आला, कारण काय तयाला कळेना, काहीतरी आज बिघडलेलं आहे आणि म्हणून देवाचा नैवेद्य सुदभर सुद्धा पुढे सरकत नाहीये. सुनेला बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं काय झालंय असं, की देवाचा नैवेद्य झालायला तयार नाहीये, काय घडलंय असं. तेव्हा सून सांगते की आमटीला मीठ घातलंय की ते बघायसाठी मी हातावर आमटी घेऊन चाकून पाहिली. झालं काय झालं, सगळा स्वयंपाक उष्टा झाला असं म्हणतात खरं तर, पण असं होत नाही. खरं तर असं आहे, आज तर खाऊन बघितल्याशिवाय देवाला नैवेद्य दाखवत नाही कुणी, कारण केलेलं आपल्यालाच माहिती नसतं कसं झालंय आणि काय ते. पूर्वीच्या काळी कधीही खाल्लं जात नसायचं, कारण सोहळं ओळख खूप होतं. तर सोहळं ह्या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छता पाळणं. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता केली की ते खरं तर सोहळं होतं. पण आजकाल खाऊन बघितल्याशिवाय आम्हाला चवच कळत नाही त्याची. त्यामुळे तिने हे केलं, सांगितलं की आज मला असं वाटलं की आमटीत मीठ घातलंय का नाही, आणि म्हणून मी ती आमटी चाखून बघितली, त्यामुळं नैवेद्य नाही झाला. आज काय माहिती नाही, काहीतरी गडबड झाली म्हणाली. असं आहे, पूर्वीची माणसं तापट असत, पटकन
क्रोध यायचा नाही तर क्रोधात भवती संमोहा स्मृती विभ्रमा. आपण काय करतोय याचं सुद्धा भान त्या क्षणाला राहत नाही. आणि तेच ह्या सुशील ब्राह्मणाच्या हातून झालेलं आहे. त्यांना एवढा राग आला की देवाचा नैवेद्य तू उष्टा केला आणि म्हणून देवाला नैवेद्य पोचत नाहीये. सामान्यपणे शांत आणि जर विचार केला असताना तर त्यांनी सांगितलं असतं, बाई ते आमटी बाजूला ठेव, दुसरं हे कर, पुन्हा नैवेद्य वाढून दे, आपण देवाला नैवेद्य दाखवूया असं. पण ते केलं गेलं नाही. आणि त्यांनी आपल्या सुनेला शाप दिला. मध्यम श्वश्र देती तिद शाप अति क्रोधे, श्वश्र देती तिद शाप अति क्रोधे, शिळा होशील तू सरोवरामध्ये, शिळा होशील तू सरोवरामध्ये, मेरू पर्वतीले सिद्ध सरोवर, मेरू पर्वतीले सिद्ध सरोवर, मुक्त होशील लागता हरिकर, मुक्त होशील लागता हरिकर. क्रोध आला अनावर की शाप तोंडातून वाईट शब्द बाहेर पडतात. त्याचप्रमाणे सुशील ब्राह्मणाने आपल्या सुनेला शाप दिला. काय शाप दिला? तू शिळा होशील. कुठे? मेरू पर्वतावर सिद्ध सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये तू शिळा होऊन पडशील. तिने बिचारीने पाय धरले, उशाप मागितला. तेव्हा उशाप काय सांगितला? ज्या वेळेला तुझ्या शिळा रूपीला भगवंतांचा हस्तस्पर्श होईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. आता मला सांगा, मेरू पर्वत कुठे, त्याच्यावरचं सिद्ध सरोवर कुठे, तिथे भगवंत जाणार कसे? पण सगळ्या भगवंताच्याच योजना असतात. पर उपकारे काया वाचा मन. परमेश्वर सगळ्या गोष्टी त्याच्या नियमाप्रमाणे करत असतो, आपल्याला फक्त ते कळत नाही. आणि त्यामुळं ही जयंती त्या मेरू पर्वताच्या सिद्ध सरोवरामध्ये शिळा होऊन पडली. विजयला ही गोष्ट कळल्यानंतर विजयने पण द्वारपातपद सोडलं तिथलं आणि तोही त्या सिद्ध सरोवराच्या काठावर जाऊन तपश्चर्या करायला बसला. बरीच वर्ष, पूर्वीच्या काळी 10,000 वर्ष आयुष्य होती सगळ्यांना. इतक्या ह्याच्यामध्ये हा तपश्चर्येला जाऊन तिथे बसल्यानंतर त्याने काय केलं? तिथे सूर्याची तपश्चर्या. त्यामुळे सूर्याच्या तपश्चर्येने सूर्य प्रसन्न झाला. आणि आता काय घडतं त्या क्षणाला मला सांगा. तिथे भगवंता काय सांगितले? अर्पण काय करायचं देवाला? तर सूर्याची पूजा कोण करतो आहे? शेष करतो आहे. शेष सूर्याची पूजा करतो आहे. आणि त्यावेळेला काय घडतंय? अमृतकुंडा मधुनी प्रतिवर्षी सुवर्ण कमल ते फुलते. सूर्याच्या पूजे समयी शेष तयाला अर्पण करीतो. सूर्याला शेष सुवर्ण कमळा अमृत कुंडामध्ये येणार पूजेच्या समयी अर्पण करायचा. पूर्वी मानस पूजेला खूप महत्व होतं. आता साधी पूजा करता येते, ते मानस पूजा कोण करणार मला सांगा? अहो, मनच जागेवर नसतं आमचं, तर मानस पूजा कशी होणार आहे? कारण मानस पूजा ही मनापासून करायची असते आणि मनाने करायची असते. मनाने सगळं संकल्प करायचा. मी आता गंध उगाळतोय, देवाला गंध लावतोय. गंमत असते मंडळी बघा, खूप लोक ह्या बोटांनी देवाला गंध लावतात, ह्या बोटांनी कधीही देवाला गंध लावायचं नाही. ह्या बोटांनी माणसाला गंध लावायचं असतं आणि करंगलीच्या बाजूचं जे बोट आहे, अनामिका म्हणतात तिला, त्याने देवाला गंध लावायचं असतं. खूप ठिकाणी ही गल्लत केली जाते. तेव्हा तसं करायचं नाहीये. त्यांनी गंध मानाने सगळे उपचार भगवंताला करायचे. 16 उपचारांची पूजा, अशी पूजा सूर्य शेष सूर्याची करत होता. आणि ते सूर्यकमळ, सुवर्ण कमळ, तो सूर्याला अर्पण करत होता. असं करता करता बरीच वर्ष. आणि त्याच ठिकाणी बसून विजय
तपश्चर्या करतो आहे. त्याची इतकी खडतर तपश्चर्याचा बघून सूर्याला खूप आनंद झाला आणि ते सुवर्ण कमळ सूर्याने जयंताला विजयला दिलं. त्या ठिकाणी ते कमळ बघून विजयला खूप वाईट वाटलं, अरे माझी पत्नी असती तर ते कमळ मी तिला दिलं असतं की नाही, हा भाव त्याच्या मनामध्ये आला. म्हणून त्यांनी ते काय सांगितलं, माझ्यापेक्षा माझी पत्नी रूपी शिळा ह्या सरोवरात पडलेली आहे तर तिला मी ते कमळ अर्पण करतो असं म्हणून विजयने ते कमळ उचललं आणि त्या शिळा रूपी आपल्या पत्नीला अर्पण केलं. असं करता करता वर्षातून एक कमळ उमलतं. बघा गंमत. अशा तऱ्हेने ह्याचं आयुष्य चाललेलं आहे, तपश्चर्या चाललेली आहे, हिचं आयुष्य शिळा रूपी इथे बसलेली आहे. गंमत असते मंडळी. बघा, आपण ह्याच्यात रामायण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला रामाने अहिल्याला पाय लावून उद्धार केला असं अजिबात नाही. रामाने त्यावेळेला विश्वामित्रांना विचारले की हे काय आहे. तेव्हा विश्वामित्रांनी सगळी कथा सांगितली आणि राम म्हणाले ती माझ्या आईसारखी आहे, मी आईला पाय कसा लावणार माझा. तेव्हा रामाने फक्त आपला पाय उचलला आणि त्यांच्या पायाला चिकटलेले धुळीचे कण वाऱ्याने उडून त्या शिळेवर गेलेत आणि त्या शिळेचा उद्धार झालेला आहे. म्हणून अहिल्याचा उद्धार रामाने पदस्पर्शाने केलेला नाही, त्यांनी पाय लावलेला नाही. कितीतरी चुकीच्या गोष्टी आपण सांगत असतो खरं. म्हणून अहिल्योद्धार जो झालेला आहे तो चरण धुळीनी झालेला आहे. रजक कण जे उडलेत रामाच्या पायाचे त्याच्यामुळे झालेला आहे. तसंच इथे सुद्धा हे कमळ हे जे हे करायचं आहे, ही जी धूळ आहे त्या ठिकाणी बसून इतकी तपश्चर्या विजयने केलेली आहे की त्याची तपश्चर्या बघून सूर्य दर वर्षातून एक येणारं कमळ त्या विजयाला अर्पण करत असतो. असं करता करता 108 कमळं जमली आणि त्या 108 कमळांची माळ विजयने त्या ठिकाणी गुंफली आणि आपल्या पत्नी रूपी शिळेवर अर्पण केली. मंडळी, आता त्याला भगवंताचा स्पर्श कसा होणार. तर दक्ष दरवर्षी प्रजापती यज्ञ करायचा, पण दाक्षायणीने त्याच्या मनाविरुद्ध शंकरांशी विवाह केला आणि म्हणून तो शंकरांचा अपमान करण्यासाठी कधीही शंकरांना यज्ञाचं आवाहन यज्ञामध्ये समान सन्मान देत नसे. आणि हे बघितल्यानंतर एकदा दाक्षायणी त्याच्या यज्ञामध्ये ती गेली आणि आपले वडील आपल्याकडे बघत देखील नाही येत हे बघितल्यानंतर तिला खूप वाईट वाटलं आणि तिने यज्ञामध्ये अग्निकुंडामध्ये उडी काढली. ते बघितल्यानंतर शंकरांचा कोप अनावर झाला. त्यांनी आपला वीरभद्र नावाचा पुत्र पाठवला आणि त्यांनी दक्षाचं मस्तक गळा वेगळं केलं. मग काय झालं, इकडे यज्ञ बंद पडले. दक्षाची पत्नी प्रसूती तिने त्याचं प्रेत तसं ठेवली पण तपश्चर्या करायला बसली. सगळ्या देवांचे पंचायत झाले. यज्ञ नाहीत म्हणजे आविर्भाव नाही आणि आविर्भाव नाही तर आपल्याला काय माहित होतं. आपल्याला दुपारच्या वेळेला जेवायला मिळालं तर आपल्याला कसं होतं, मग देवांचं तर काय होतं. त्यामुळे अशा ह्याने देवांचे आविर्भाव बंद झाले आणि म्हणून सगळ्या देवांनी शंकरांची प्रार्थना केली पण शंकर प्रसन्न झाले नाहीत. सगळे देवले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना सांगितलं की आता जरी झालं नाही तर आम्हाला जगणं कठीण आहे कारण आमचा आविर्भाव बंद झालेला आहे. तेव्हा भगवान विष्णू त्या ठिकाणाहून खाली येता येता त्या मेरू पर्वतावर आलेले आहेत आणि त्या पर्वतावर असलेल्या सिद्ध सरोवराच्या ठिकाणी त्यांना हे सुवर्ण कमळांची माळ दिसलेली आहे आणि अशी ही माळ घेताना खूप आवडली त्यांना आणि ती माळ घेताना त्यांच्या हाताचा स्पर्श त्या शिळेला झाला आणि त्या ठिकाणी ती जयंती प्रगट झाली. काय गंमत असते बघा. सगळ्या परमेश्वराच्या योजना असतात फक्त त्या आपल्याला कळत नाही. त्यामुळं त्यांनी सासऱ्यांनी सांगितले होते उद्धरशील केव्हा लागा हरी कर. परमेश्वराच्या हाताचा स्पर्श तिथे झाला की तुझा उद्धार होणार आहे आणि त्याप्रमाणे भगवंतांच्या हस्तस्पर्श त्या शिळेला झाला. त्या ठिकाणी शिळेची स्त्री झाली. त्याच वेळी विजयचंही लक्ष गेलं आणि मग भगवंतांनी विजय आणि जयंती त्यांचा हात एकमेकांना परत दिले एकमेकांच्या हातात. मी आता तुझी म्हणून तुला परत देतो आहे आणि तुमच्या दोघांची स्मृती म्हणून ही वैजयंती माळ म्हणून विजय आणि जयंती म्हणून ती वैजयंती अशी सुवर्ण कमळांची ही माळ भगवंतानी आपल्या गळ्यात त्या दोघांची स्मृती म्हणून धारण केलेली आहे. अशा तऱ्हेने एक एक गोष्ट भगवंतांना कशा प्राप्त झालेल्या आहेत त्याचा कथाभाग आपण आता पुढच्या ह्याच्यात ऐकायचा आहे.
दुसरं काय सांगितलंय? सुदर्शन चक्र सांगितलं. पुढचं सुदर्शन चक्राच्या ह्याच्यामध्ये त्रिपुरासुर नावाचा सगळे दैत्य, आम्हाला सांगा आज सुद्धा समाजात सगळे दैत्यच आहेत. कळलं की नाही? पूर्वीचे दैत्य वाईट होते आणि आता तरी काय कोण आहे मला सांगा. कोणीही आताच्या ह्याच्यात असं नाही आहे समाजात. दुसऱ्याला जितकं ओरबाडता येईल, लुबाडता येईल तीच कामं झाली. दैत्यांनी तेच केलेलं आहे. पूर्वीच्या काळी दुसऱ्यांची संपत्ती लुबाडणं, स्त्रियांवर अत्याचार करणं, या गोष्टी दैत्यांनी केलेल्या आहेत. आज पण आपण तेच करतो. आज हातरस्त काय चाललेलं आहे बघा सांगा. कुठलं कांड आणि कुठलं काय. निर्भया ती गेली बिचारी मरून, पण अजून सुद्धा तिला न्याय मिळालेला नाहीये. किती आम्ही भय आहोत मला सांगा. काय उपयोग आहे आमचा मानव देह आम्हाला मिळून? आम्ही काय करतो आहोत हा विचार करायचा आहे खरं तर आजच्या याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्रिपुरासुर आवरत नाही म्हटल्यानंतर सगळ्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की त्याचा मृत्यू भगवंता शंकरा तुमच्या हातून आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांनी शंकरांची प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर शंकरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही काय आहे ते आता माझं मी काय करायचं ते बघतो. आणि म्हणून शंकरांनी काय केलेलं आहे? निसर्गातील शक्ती देवांचे तेज तेच घेवोनी महादेवानी केले शस्त्र सुदर्शन नाम तया ठेवोनी त्रिपुरासुरास त्या शस्त्रे मारुनिया मुक्त करीती जगतास म्हणून त्रिपुरारी हे नाम पडले महादेवास. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. मंडळी, निसर्गामध्ये एवढी शक्ती आहे पण आपण त्या शक्तीचा काहीही उपयोग करून घेत नाही. वनस्पतींमध्ये इतकी शक्ती आहे की ती आपण जर घेतली तर त्याचा आपल्याला खूप शारीरिक दृष्ट्या उपयोग होतो, पण आपण तो विचारही करत नाही. त्याच्यातून काय म्हणतात अनेक गोष्टी त्याच्यातून प्रगट होत असतात खरं. आणि भगवंतांनी काय केले? निसर्गातली शक्ती आणि देवांचं तेज असं घेऊन त्यांनी जे चक्र तयार केले. त्या चक्राला 1000 आर्या आहेत आणि अशा आर्यानं आणि म्हणून ते सुदर्शन चक्र त्यांनी तयार केलं. आणि ते काय केलं? आपल्या मस्तकावर त्रिपुरासुराला मारल्यानंतर भगवंतांनी ते चक्र आपल्या मस्तकावर धारण केलं. चक्र धारण केल्यानंतर एकदा भगवंतांची आराध्य मूर्ती कोण आहे? विष्णूंची आराध्य मूर्ती शंकर आहे. आणि शंकरांचं आराध्य दैवत विष्णू. एकमेकांचे पूरक असे असतात. त्यामुळं आपल्याला माहिती पूर्वीचे राजे त्यांच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या जवळ कुलपुरोहित असायचे. त्यामुळं जनमेजय राजा आणि वैशंपायन ही जोडी पूर्वीच्या काळात. त्यामुळे प्रत्येक ही कथा आहे ना ही जनमेजय राजाला वैशंपायन सांगतात. म्हणून वैशंपायन सांगतायत की आता तू ऐकलंस ना सुदर्शन चक्र कसं तयार केलं भगवंताने आणि ते आता विष्णूंना कसं मिळालं. विष्णूंना अशा याने मिळालं की विष्णू हे शंकर हे विष्णूंचं आराध्य दैवत. आणि मग काय व्हायला लागलं? रोज पूजा करायची विष्णूंनी आणि विष्णूंची पूजा दैवत. काय करायचं तिथे? विष्णू शंकरांची पूजा करायचे. ते कशी करायचे? पाताळातून सूर्य कमळे आणून पूजे शिवाला. पाताळातून सूर्य कमळे आणून पूजे शिवाला. परीक्षावे श्री विष्णूला परीक्षावे श्री विष्णूला. जपविती एका कमळाला जपविती एका कमळाला. विष्णू रोज 1000 कमळ सूर्यकमळ आणून पाताळामधून
शंकरांची पूजा करत असतो. करता करता एकदा शंकरांच्या मनात आलं, खरंच हा मनापासून पूजा करतोय का माझी, बघूया तरी आपण. आणि म्हणून भगवान शंकरांनी एक कमळ त्यातलं लपवून ठेवलं. पूजा करता करता शेवटचं कमळ वाहिलं आणि विष्णूंच्या लक्षात आलं की आत एक कमळ कमी आहे. आता तर पाताळातून आणणं शक्य नाही, म्हणजे पूजेत खंड पडेल आणि मी उठून गेलो तर पूजा अंतरेल. तेव्हा आता काय करायचं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यावेळी त्या क्षणाला त्यांनी आपलं नेत्र कमळ काढलं आणि भगवंतांना अर्पण केलं. ते आरक्त कमळ भगवंतांना त्या ठिकाणी केलं. भगवान प्रसन्न झाले आणि ते नेत्रकमल पुन्हा शंकरांनी विष्णूंना दिलं. म्हणून आपल्याकडे वैकुंठ चतुर्दशीला फक्त त्या दिवशी रात्री 12 वाजता शंकरांना लाल कमळ वाहण्याची पद्धत आहे. पूजा नाही का, कोण कशाही पूजा कशा करतील ते आपल्याला माहिती नसतं काही, होय की नाही. म्हणून वैकुंठ चतुर्दशीला फक्त शंकरांना लाल कमळ व्हायचं असतं. आणि मग काय झालं, भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना सांगितलं तुला काय हवं असेल ते, मी तुझ्या खूप खुश झालोय, प्रसन्न झालोय, तुला काय हवं असेल तर ते मागून घे. तेव्हा भगवंतांनी विष्णूंनी सांगितलं आपल्या जटेमध्ये जे कमळ आहे, सुदर्शन चक्र जे आपण ठेवलेलं आहे ते मला आपण द्यावं. आणि अशा तऱ्हेने हे सुदर्शन चक्र भगवंतांनी विष्णूंना दिलं. विष्णूंनी ते आपल्या बोटावर धारण केलं. अशा तऱ्हेने विष्णूंना वैजयंतीमाळ मिळाली, सुदर्शन चक्र मिळालं. आता पुढे काय झालेलं आहे, याच्या पुढे त्यांना गदा, पद्म आणि शंख हे कसा प्राप्त झालेला आहे. प्रत्येक वेळेला भगवंतांचे अवतार जे झालेले आहेत ते कशा करता झालेले आहेत, असुरांना मारण्यासाठी. म्हणून पर उपकारे काया वाचा म्हणून नाही का, अंबरीशासाठी जन्म सोशिले. भगवंतांनी 10 जन्म अंबरीशासाठी घेतलेले आहेत खरे, आणि त्यातले हे सगळे आहेत, याच्यातले आहेत ते जन्म हे सगळे. त्यामुळे भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात. त्याच्यामुळे भगवंतांनी लवणासुर नावाचा एक राक्षस होता, तो सागर आणि गंगा यांचा पुत्र होता. असुर म्हटलं की सगळे दुष्टवृत्तीचेच असतात, होय की नाही. वृत्ती वाईट आहे. आज समाजात सुद्धा मला सांगा, एक आपल्याकडे श्लोक म्हटला जातो बघा, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. आज कुणीही चिरंजीव नाहीत. अश्वत्थामा लोक सांगतात आम्हाला नर्मदेच्या ह्याच्यात भेटला म्हणून, अजिबात भेटणार नाही असले. आणि अशा वाईट लोकांची आपण भेट तरी घ्या कशाला मला सांगा तुम्ही, नाही का. खरं तर आहे अश्वत्थाम्याची वृत्ती काय होती, युद्ध संपल्यानंतर त्यांनी द्रौपदीची 5ही मुलांना मारलेलं आहे. खरं युद्धाचे नियम माहिती असून सुद्धा ही गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून अशा वृत्तीच्या माणसानं आज समाजात सगळी अशाच वृत्तीची माणसं आहेत. आता बॉम्बस्फोट करतात, अतिरेकी आहेत, सगळे जे आहेत ना, हे सगळे जे आहेत हे सगळे अश्वत्थाम्याच्या वृत्तीचे लोक आहेत समाजामध्ये. त्यामुळे कोणाचा काही संबंध नसताना बॉम्बस्फोट घडवायचे, अपघात घडवायचे आणि अनेकांना मारणं, हा त्याच्यामध्ये आनंद, हा त्यांचा व्यवसाय. असं म्हणतो पूर्वीच्या काळी व्यवसाय कोण करत असत, जंगलात राहणारे लोक करत होते. पण आज सर्रास राज रोज सगळं चाललेले हे सगळे व्यवसाय आहेत. त्यामुळे अशा याच्यातून हा लवणासुर जो आहे हा असुर. आता बघा रावण सुद्धा शिकलेला होता, देशग्रंथी ब्राह्मणाचा मुलगा, स्वतः सगळं हे करत, तरी सुद्धा वृत्ती वाईट होती फक्त त्याची. म्हणून दशमुख म्हणजे त्याला 10 तोंड नव्हती. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय सगळं त्यांनी मुक्त सोडलेलं होतं. कशाचाही आचार विचार तो करत नव्हता. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच अशा ह्याने त्यांनी वृत्ती होती. आणि म्हणून त्याला दशग्रंथी म्हणतात, दशमुख म्हणतात. खरं तो 10 मुख कुणालाच अशी पेलवणारच नाही, 10 तोंड असतील. जेव्हा युद्धाच्या याच्यात एक गेलं की दुसरं तिथे तयार होत होतं. आणि अशाही 10 मुख होती त्याला, पण मुळात तो दशमुख नव्हता. त्यामुळं हे जे वृत्तीने वाईट असणारे लोक आहेत समाजामध्ये, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि हा लवणासूर सुद्धा असाच त्रास द्यायला लागल्यानंतर भगवंतांना सुदर्शन चक्र मिळालेलं होतं. त्या लवणासुराचा मुलगा गद नावाचा होता. तो लहान असताना विष्णूने या लवणासुराला मारलेला. तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्यांनी आपल्या आईला विचारलं, आई बाबा माझे कुठे आहेत, कुणी हे केलं त्यांना. तेव्हा त्यांनी सांगितलं आईने त्या की भगवान विष्णूने तुझ्या वडिलांना मारलेलं आहे. आणि मग काय येतं, त्याचाच मुलगा ना, शेवटी रक्त असुरातच त्याच्यामध्ये आहे. मातृमुखेच्यातलं कुणी चांगले गुण घेत नाहीत आईकडचे.
वडिलांचे वाईट गुण मात्र पटकन घेतले जातात. सगळीकडेच आहे, समाजातच हे असं चाललेलं आहे की चांगले गुण कुणी घेत नाहीत, वाईट गुण असतात तर तेवढे सगळे घेतले जातात. त्यामुळे हा गदानी, त्याचं नाव गद होतं, त्यांनी निश्चय केला, तपश्चर्या केली की मी विष्णूंचा पराभव करीन, मारीन म्हणून. कारण मारणं शक्यच नव्हतं, भगवंतांना कोण मारणार आहे, त्यांना मारणार अजून जन्माला यायचं आहे, होय की नाही. त्यामुळे त्यांनी सांगितले मी विष्णूंचा पराभव करीन, आणि म्हणून त्यांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांकडून वर घेतला आणि त्यांना सांगितलं की मी, माझा मृत्यू कसा असेल, पृथ्वी भाराचं शस्त्र ज्याच्या हातात असेल त्याच्या हातून माझा मृत्यू होणार आहे. आणि मग हा गयेला गेला विष्णूंना लढाईचं आव्हान देण्यासाठी, युद्धाचं. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विष्णूंच्या अंगावर प्रहार करायला सुरुवात केली. हातामध्ये त्रिशूळ होता, त्या त्रिशूळाने तो विष्णूंवर मारण्यासाठी प्रयत्न. तेव्हा विष्णूंनी काय केलं, आपल्या चक्र जे होतं ते त्याला मारण्यासाठी म्हणून काढलं. तेवढ्यात त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं हे तू हे करू नको, कारण त्याला भगवान शंकराचं वरदान मिळालेलं आहे, त्यामुळे ह्या चक्राचा उपयोग होणार नाही. मग त्याचा मृत्यू कसा आहे, तर म्हणाले त्याचा मृत्यू पृथ्वी भाराचं शस्त्र शक्ती ज्याच्यामध्ये साठवलेली असेल अशा वस्तूंनी त्याचा मृत्यू आहे. आणि म्हणून भगवंतांनी काय केलेलं आहे, दैव कमळ तोडुनी हाती घेतले, कमळ तोडुनी हाती घेतले, ते कळीला बजयाचा पृथ्वी भारी शक्ती तयामनी, पृथ्वी भरली शक्ती तयामनी, नाश कराया गदाचा गदाचा, नाश कराया लांब डेखाचं कमळ तोडून घेतलं. आता मला सांगा, कमळाचा आकार कसा असतो, मध्ये फुगीर असतो, खाली निमुळटा असतो, डेख लांब होतो. आणि म्हणून त्या गदाला मारण्यासाठी भगवंतानी त्याचा उपयोग केला आणि म्हणून त्याचं नाव गदा हे पडलं. आणि म्हणून विष्णूंना गदाधर असं पण नाव मिळालं. हे भगवंतांची नावं कुठल्या तरी ह्याच्यामधून मिळत असतात, त्याच्यामुळं हे नाही. म्हणून परोपकार आहे, हे परोपकार करत नाहीत. भगवंतच फक्त परोपकार करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात. जन्म अजन्म असून सुद्धा भगवंत पुन्हा पुन्हा जन्म घेतात. तेव्हा अशा तऱ्हेने आणि मग त्याला मारल्यानंतर भगवंताने ते गदा म्हणून आपल्या हातामध्ये धारण केले. मंडळी, आता ह्याच्यानंतर शंख कसा भगवंतांना मिळाला त्याचे कथाभाग आपण आता ऐकायचं. पुन्हा तेच आहे, वैशंपायन आणि जनमेजय राजा ते सांगतात की शंख कसा मिळाला भगवंतांना. तर म्हणाले सगळे असुर ज्यावेळेला एकत्र येतात ना, वाईट विचारांची माणसं, आज सुद्धा बघा ना, लोकसभेत घ्या, विधानसभेत घ्या किंवा कुठल्याही ह्याच्यात घ्या, आपल्या याच्यात सगळेजण ते हातसरते हातरस्ते हे घेऊन बसलेले आहेत. हे करा, वीज बिलं वाढली आहेत म्हणून कुठेही नाही, सगळ्या देशांमध्ये जगाच्या पाठीवरच सध्या सगळीकडे आंदोलनं हाणामाऱ्या ह्याच्यातच सगळ्याचं सगळं चाललेलं आहे. कुठेही शांतता प्रस्थापित नाही. प्रत्येकजण दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही आपल्याकडे म्हटलं जायचं, मराठी मनुष्य कसं आहे, कोणी वर निघाला की तो खेकड्यासारखा असतो. एक खेकडा डब्यातनं बाहेर पडायला लागला की दुसऱ्याचं तर तंगडे खेचून बागे घेतो. तशीच वृत्ती आज जगभर सगळीकडे झालेली आहे की चांगलं जर कोणी काही करत असेल तर त्याला खेचायचं कसं, ही वृत्ती आज जगामध्ये. म्हणजे बघा, वृत्तीने सगळे असं हे जिवंत आहेत ही मंडळी आजकालच्या ह्याच्यामध्ये. मग ही वृत्ती जिवंत आहे, ती माणसं कुणीही चिरंजीव नाहीत, सगळे संपलेले आहेत त्यातले खरं तर. आणि म्हणून ज्यावेळेला आता शंख कसा मिळाला, हयग्रीव नावाचा एक राक्षस, त्याच्याबरोबर ते सगळे तसेच होते. आणि देवांचे यज्ञ ज्यावेळेला चालायचे त्यावेळेला वेदांचा अभ्यास करून त्याप्रमाणे यज्ञ चालत असत. आज वेद म्हणजे काय असं विचारणारी मंडळी पण आहेत. भगवद्गीता ते कशाला म्हणतात हो, आम्हाला माहितीच नाही भगवद्गीता म्हणजे काय. हात जोडायची वेळ येते त्यांच्यावर खरं तर, नाही का. कारण गीता ही भगवंताने अर्जुनाला युद्धप्रसंगी सांगितलेली आहे, 1 तासात सांगितली. आपल्याला आता 2 तास लागतात. लोक म्हणतात अहो काय कसा वेळ मिळाला असेल हो देवाना तिथे भगवत एवढी 18 अध्याय गीता सांगायला. अहो भगवंतही भगवंत होते
आणि अर्जुनही तेवढ्यात योग्यतेचा शिष्य होता, म्हणून ये हृदयीचे ते हृदयी घातले. बस तेवढंच काम करायचं होतं देवानं, बाकी काही करायचं नव्हतं. म्हणून अर्जुन युद्धाला पुन्हा तयार करणं किती भगवंतांनी कष्ट घेतलेत. नाहीतर कौरव संपले असते का? नसते संपले. पण भगवंतांना त्याच्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागली अर्जुनाला तयार करण्यासाठी. मग तसंच म्हणाले इथे सुद्धा हयग्रीव नावाचा जो राक्षस होता, बाकी सगळे आपल्या वृत्तीचे जे असतात ना ते सगळे अशा वेळेला नेमके एकत्र येतात बघा. आणि असे एकत्र आल्यानंतर ते हयग्रीवाला सांगायला लागले, जोपर्यंत वेद नष्ट होत नाहीयेत तोपर्यंत यज्ञ थांबत नाही, आणि यज्ञ थांबत नाहीयेत तोपर्यंत देवांना कायम शक्ती मिळत राहणार आहे. आणि म्हणून वेद पहिल्यांदा नष्ट करायचे आहेत, तेव्हा आता त्यातनं तूच काहीतरी कर. शेवटी पुढारी कोणीतरी लागतो नाही का? बाकीचे सगळे कार्यकर्तेच असतात. काय कार्य करतात ते आपल्याला माहिती नसतं. कार्यकर्ते लागतात, त्याच्याशी एकटा नेता काही करू शकत नाही, नाही का? आपण नेहमी म्हणतो नेता कुणाला म्हणायचं, हे ने ते ने ते ने ते करतो तो नेता म्हणाले. त्याच्यामुळं असे नेते हजारो असतात, पण त्यांच्या पाठीमागे कार्य करणारे किती जण असतात खरे, होय की नाही? खरे म्हणजे खरे आडनावाचे नव्हे तर खरे म्हणजे खरे खरे आणि काम करणार. त्याच्यामुळं या नेत्यांनी काय केलेलं होतं, हयग्रीवाने ठीक आहे म्हणाले, तुमचं असं म्हणणं आहे ना, मग म्हणाले आता वेदांचं चौर्य कर्म मी करतो. म्हणून त्यांनी मोठ्या शंखाचं रूप धारण केलं, कारण अशा तऱ्हेने तो ब्रह्मलोकी जाऊ शकत नव्हता, नाही का? त्यामुळं त्यांनी काय केलं, रूपशंखाचे घेऊनी हयग्रीव तो ब्रह्मलोकी जाई. ब्रह्मलोकामध्ये गेले आहे, पण ध्वनी तयाचा ऐकुनी ब्रह्मदेव तो मूर्छितही होई. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. ब्रह्मलोकी गेला, मोठ्या शंखाचं रूप घेतलं आणि आवाज त्याचा एवढा होता की त्याच्यामुळं ब्रह्मदेवता आवाज गडगडत गेला ब्रह्मलोकात. त्या आवाज ध्वनी एवढा होता की ब्रह्मदेव मूर्छित झाले तो आवाज ऐकून. आणि ब्रह्मदेव मूर्छित झालेत बघितल्यानंतर जे वेद होते ते वेदाचं चौर कर्म तेवढ्या वेळा त्या हयग्रीवाने केले आणि आपल्या पोटामध्ये ते ठेवून दिले आणि तो समुद्रामध्ये जाऊन लपून राहिला. आता वेद नाहीत म्हणजे यज्ञकर्म नाही, यज्ञकर्म नाही म्हणजे देवाना आविर्भाव नाही. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंतांची लीला वेगळे वेगळे. सगळे 9 अवतार बघा ना, मत्स्यकुर्म वराह हे सगळे अवतार भगवंतांनी म्हणजे खालपासून भगवंत एक एक अवतार चढत वरती गेलेले आहे. उलटं केलेलं नाही भगवंतांनी, होय की नाही? सगळ्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा भगवंतांनी अवतार घेतलेला आहे त्या ठिकाणी. मग आता शंख मिळवायचा आहे तर त्याच्याकरता काहीतरी कृती घडावी लागते. म्हणून सत्यव्रत नावाचा राजा हा गंगेच्या किनारी गेलेला आहे. खरं त्या तो राजर्षी आहे, म्हणजे पूर्वी राजा होता पण आता तो ऋषींप्रमाणे वनामध्ये वानप्रस्थ स्वीकारलेलं आहे आपल्या मुलाला राज्य देऊन. म्हणून ते राजर्षी म्हणून राजा होता पण आता ऋषी झाला म्हणून ते राजर्षी होते. सत्यव्रत राजर्षी होता भागीरथी तिरी आला असता. सत्यव्रत राजर्षी भागीरथी तिरी आला असता. सूर्याला अर्घ्य देण्याकरता जलकरामध्ये धरले असता. सूर्याला अर्घ्य देण्याकरता जलकरामध्ये धरले असता. आकाशातून मध्यती फुगला गोंधळीत पडला. राजाने
वाकडी राजया मतवरी वाकडी राजया नदीत असतील मोठे मासे खातील ते मजला राजया खातील ते मजला राजाने मग काय केले कमंडलू मध्ये चाक ठेविले नानतया ते निश्चित केले शरततया जाया शरततया जाया शरततया जाया शरततया जाया राजर्षी हातात चिमुकला मासा आल्यानंतर साधारण आपली पण वृत्ती तशीच असते ना, पाण्यात सोडायचा मासा म्हटले म्हणून राजाने पाण्याजवळ उंधळ केल्यानंतर तो मासा मनुष्यवाणीने राजाला म्हणतोय, राजा त्या जलामध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत, मला ते खाऊन टाकते. म्हणून राजाने त्याला आपल्या कमंडलूमध्ये ठेवला. आपलं अग्नी पुरकलं राजाने आणि परत जाताना बघितलं तो कमंडलू तो मासा मोठा झालेला होता. आणि त्यावेळेला तो मासा पुन्हा राजाला म्हणतोय, राजा मला आता मोठ्या पाण्यात ठेव. म्हणून राजाने घरी जाऊन एक छोटं तळं बांधलं, त्या तळ्यामध्ये त्या माशाला सोडला. थोडे दिवस बघितले पुन्हा तो मासा तिथे मोठा झाला. राजाने त्याला सरोवरात नेऊन सोडलं, तिथेही तो मोठा झाला. आणि तिथे मोठा झाल्यानंतर त्यांनी माशाने राजाला सांगितलं, राजा आता मला तू समुद्रामध्ये नेऊन सोड. राजा म्हणतो की अरे तू एवढा मोठा तुझा अवाढव्य देह मी कसा करणार तुला. त्याच्यामुळं तो म्हणतो तू काळजी करू नकोस, मी माझा देह हलका करतो, मग मला तू समुद्रामध्ये सोड. राजाला पटलं आणि खरंच माशाने आपला देह हलका केला. राजाने त्याला उचलून समुद्रामध्ये नेऊन सोडलेला आहे. आणि सोडल्यानंतर त्या ठिकाणी तो राजाला काय सांगतो, प्रलय काल हा जवळी पातला प्रलय काल हा जवळी पातला मिळून टाकितो सर्व पृथ्वीला मिळून टाकितो सर्व पृथ्वीला संकटात त्या स्मरण करी रे संकटात त्या स्मरण करी रे रक्षणात मी सिद्ध असे रे रक्षणात मी सिद्ध असे रे. राजा आता प्रलय काळ येणार आहे, जवळ आलेला आहे. त्यावेळी सगळी पृथ्वी पाण्यामध्ये बुडून जाणार आहे. पण तू माझ्यावर एवढे उपकार केलेले आहेत की त्या प्रलय काळामध्ये सुद्धा मी तुझं रक्षण करीन, तुम्हाला फक्त हाक मार. आणि त्यावेळेला मनू पहिला म्हणजे हा राजा, शतरूपा ही त्याची पत्नी आणि बाकीचे सप्तर्षी आणि बाकीचे छोटे छोटे सगळे जीव होते, त्या सगळ्या जीवांना एक नौका त्या माशांनी पाठवली त्यांच्याकरता. आणि त्या नौकेत बसून हे सगळे जण पुन्हा पृथ्वी वर येईपर्यंत त्या पाण्यामध्येच राहिलेले आहेत. आणि त्यावेळेला मासा समुद्रामध्ये लुप्त झालेला आहे. आणि मग काय केलं, अख्खा समुद्र त्या माशांनी धुंडाळलाय आणि हयग्रीवाला शोधून काढला, त्याच्याशी युद्ध केलं. पण त्याचं युद्ध कौशल्य एवढं होतं की शेवटी भगवंतांना हार मानावी लागली. आणि ते त्याला सांगतायत की हयग्रीवा तुझं युद्ध कौशल्य बघून मी प्रसन्न झालेलो आहे, तुला काय हवं असेल तर तू माझ्याकडून मागून घे. पण माणसाची वृत्ती अशी असते, जरा काही मिळालं की अहंकार माणसाचा एवढा वाढतो की तो बोलायची सोय नाही. तेव्हा तो हयग्रीव त्या माशाला सांगतोय, अरे दलिद्र्या तू काय मला देणार रे, तुला काय हवं असेल तर तू मागून घे. भगवंतांना तेच हवं होतं की त्याचा मृत्यू कशात आहे हे त्या विचार घ्यायचं होतं. म्हणून भगवंतांनी त्याला विचारलं की तुझा मृत्यू कशात आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या पोटात एखादं शस्त्र जर केलं तर त्याने माझा मृत्यू होईल. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या मस्तकावर असलेले शिंग जे होतं टोकदार त्यांनी त्याचं पोट फाडलं. पण कसं फाडलंय ते बघा, बरोबर हातात धरता येईल शंख अशाने ते पोट फाडले. त्यातून वेद बाहेर आले आणि त्या वेदाने भगवंतांची प्रार्थना केली की देवा या हयग्रीवाच्या हातून तू आम्हाला सोडवलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद दिले देवानं त्यांनी. आणि मग अशा याने भगवंतांना
कळलं त्या शंखाला म्हणजे हयग्रीवाला कळलं की आपल्याला मारणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रत्यक्ष भगवान नारायण आहेत. आणि त्याला आनंद झाला आणि म्हणून ते सांगतात की आता तुला काही हवं असेल तर तू मागून घे. आणि त्यावेळेला ते भगवंत त्याला सांगतायत की अरे तू वेदांना तुझ्या जवळ ठेवलं त्यामुळे तुझी तामसी वृत्ती जाऊन तू सात्विक वृत्तीचा झालेला आहेस. आणि ज्याप्रमाणे लोखंडाला परिस लागला की त्याचं सुवर्ण होतं तसं तुझं सुवर्ण झालेलं आहे म्हणजे तुझी वृत्ती बदललेली आहे तुझी. तेव्हा आता तुला काही हवं असेल तर तू मागून घे. तेव्हा तो शंख जो आहे तो सांगतो की देवा तुम्हाला स्नान घालण्याचा पहिला अधिकार मला मिळावा म्हणून आपण पूजेमध्ये भगवंताला स्नान घालायचं असेल तर शंखोदकाने पहिलं स्नान आपण देवाला घालतो आणि मला तुमच्या हातामध्ये तुम्ही धारण करा. म्हणून भगवंताने त्या शंखाला आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे. अशा तऱ्हेने वैजयंती माळ शंख चक्र आणि गदा मिळालेली आहे. आता पद्म कसं मिळालं? भगवंतानी आपल्या हातात शंखाला धारण केलेलं आहे. त्यालाही खूप आनंद झाला आणि त्यांना स्नान घालण्याचं हे पहिलं मान सन्मान शंखाला मिळालेला. आता काय झालेलं आहे भगवंताच्या आता आपण म्हणतो ना की पृथ्वी ह्याच्यावर आणलेली वराहरून ज्यावेळेला भगवंतानी घेतलं ना त्यावेळेला तो वराह कसा निर्माण झाला? ब्रह्मदेवाच्या नासिकेमधून वराह निर्माण झालेला आहे. तसंच ह्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या दोन कानामधून दोन दैत्य बाहेर पडले. एक मधु आणि दुसरा कैटभ अशी नाव असलेले असे हे दैत्य. ते मोठे वृत्तीत वाईट ना त्यामुळं मला बाहेर पडलेले त्यांची त्याच्यामुळं त्यांनी त्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या आणि ते देवाला त्रास द्यायला लागले. आता पण आपण समाजात असं बघतो की आपण मुलांना चांगल्या ह्यानी करायला जातो पण आजची मुलं आईवडिलांना त्रास द्यायला सुरुवात करतात. पैसे मिळाले नाही ते मारणं बिरणं ह्या सगळ्या गोष्टी आजकाल पण सुरू झालेल्या आहेत. मारणं ही तर आजकालची साधी सोपी गोष्ट झालेली आहे. आपल्याला किडामुंगीला मारायचं झालं तरी आपल्याला किती वेळ होतं पण आजकाल माणसांना मारणं काहीही कुणालाही त्याचं वाटत नाहीसं झालेलं आहे. त्यामुळे मधु कैटभ हे उन्मत्त झालेले आहेत आणि दोघांचं युद्ध भगवंतांच्या बरोबर झालं. तर त्यांचं युद्ध कौशल्य एवढं होतं की भगवंतांना शेवटी त्यांना म्हणावं लागलं की तुमचं युद्ध कौशल्य बघून मी प्रसन्न झालो. तुम्हाला काय हवं असेल तर मागून घ्या. उन्मत्त झालेले लोक असेच असतात. हे तू काय भिकारड्या मला देणार असं त्यांनी भगवंतांना विचारलं. त्यावेळेला भगवंत म्हणतात मग तुलाच काही हवं असेल तर तू मागून घे असं त्यांनी सांगितल्यानंतर भगवंत सांगतात तुमचा मृत्यू कसा आहे ते मला सांगा. तेव्हा ते सांगतात की ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी आमचा मृत्यू व्हावा अशी त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली. आणि अशी भगवंतांची प्रार्थना केल्यानंतर भगवंतांनी आपल्या जंगीवर म्हणजे मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूला जसे त्याच्या सगळ्या अटी मान्य करून भगवंतांनी मारलेला आहे तसं मधु आणि कैटभ ह्या दोघांना भगवंतांनी आपल्या मांडीवर घेऊन दोघांनाही चेपून टाकून त्यांना मृत्यू हे आलेला आहे. आणि त्यांचा एवढा मेद शरीरामध्ये होता त्यांच्या की त्या मेदाचा पर्वत तयार झाला आणि त्या पर्वताला मेदिनी म्हणून आज जी आपण पृथ्वी म्हणतो आहे ती त्या दोन राक्षसांच्या मेदानी झालेली आहे म्हणून तिला मेदिनी म्हणतात. आणि तिचा आकार कमळासारखा आहे. कमळ जसं खाली निमुळतं मध्ये फुगेत आणि आतात देखला आणि ते भगवंतानी पृथ्वी रूप कमळ आपल्या हातात धारण केलेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेने भगवंतांना वैजयंती माळ कशी मिळाली? आपण म्हणतो सुवर्णाची कमळे वनमाळा गळा पण ती कशी मिळाली होती हे माहितीच नव्हतं खरं तर. त्यामुळे हे माहिती झालेलं आहे. शंख चक्र गदा पद्म ही सगळी आयुधं भगवंतांना कशी प्राप्त झालेली आहेत. पर उपकारे भगवंतांनी सारखे आपल्यावर उपकारच करत असतात. खरं तर आपण काय करतो? आपण काहीही करत नाही. देवाने आपल्याला इतकं दिलेलं आहे पण तरी सुद्धा म्हणताना आपण म्हणतो काय देवा अरे काय मला तू दिलंस रे पैकी अहो देणारा तोच आहे. आपल्याला घेता येत नाही म्हणून काय म्हणतात अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. पुढचं वाक्य आम्ही लक्षात ठेवत नाही. नेईल तेव्हा तितक्या कराने तेव्हा किती रक्षसी दोकराने. तू द्यायला लागलास तर आम्हाला घेता येत नाही दोन हाताने तेव्हा घ्यायचं नाही आहे. देण्याची वृत्ती आपली ठेवायची आहे. दुसऱ्यावर उपकार करून त्याला आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दडपून टाकायचं नाही. आपण दिले
गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता की महाराज म्हणाले दान द्यायचं असतं कसं. महाराजांनी सांगितले उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळता कामा नये. इतक्या ह्यानी ते द्यायचं असतं. पण आपण देणार 10 रुपये त्याचा गाजावाजाच आम्ही जास्त करतो. खरं तर तो करायचा नाही. जे द्यायचं असेल ते आनंदाने द्या, दुसऱ्याला त्याचा उपयोग होईल. खरं त्याला दान म्हणतात. की मलाही जरूर आहे पण माझ्यापेक्षा समोरच्याला जास्त त्याची आवश्यकता आहे, गरज आहे, आणि त्या ज्या वेळेला ते दिलं जातं ते खरं दान असतं. मग असं दान आमच्या संतांनी सगळंच आयुष्यात दान केलेलं आहे खरं तुमच्या आमच्याकरता. पण आपण कधीही त्यांचा मोठेपणा लक्षातही घेत नाही. आम्हीच मोठे की नाही असा विचार प्रत्येक ठिकाणी आम्ही हे केलेला आहे. तेव्हा मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराजांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे. पुंडलिक पेटीची साथ माझ्याबरोबर विद्याकंठी करत आहेत आणि तबलेची साथ रघुनाथ घैसास यांनी आज केलेली आहे. ही दोघं जणी असल्याशिवाय शेवटी आपण म्हणतो की कीर्तनाला रंग भरतो कशामुळं, त्या 2 साथीदारांच्यामुळे. तो आज आम्ही यांना बोलवले. विद्या तर असायची, दोन्ही याला माझ्याबरोबर होती, पण आज घैसासांना म्हटलं अधिक महिना आहे त्यामुळे आपण भगवंतांना प्रार्थना करूया असेच उपकार परोपकार त्यांचे आमच्यावर असावेत म्हणून मूळ पद्यामध्ये आम्हाला तुकाराम महाराजांनी हेच सांगितलेलं आहे. आज खरं तर अधिक महिना आहे की नाही. अधिक महिन्यामध्ये देवाला अनर्शाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मी पण केलेला आहे. आपण देवाला अनर्शांचा नैवेद्य दाखवूया. आपण सगळ्यांनी त्याचा प्रसाद घ्या आणि कृपा तुझी सारी लाभावी विठ्ठला, कृपा तुझी सारी लाभावी विठ्ठला, तुझ्या दर्शनात सुखाचा सोहळा, तुझ्या दर्शनात सुखाचा सोहळा, कृपा तुझी सारी लाभावी विठ्ठला, कृपा तुझी सारी लाभावी विठ्ठला. तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. हो, संतोष भाऊंचा सुद्धा त्या सगळ्या गोष्टींना त्यांचं सहकार्य आहे म्हणून आज इतक्या 150च्या जवळजवळ सगळ्यांनी कीर्तनाची सेवा केलेली आहे आणि ही त्यांची स्फूर्ती आहे. त्याच्यामुळं आज हे काही जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. उमाताई पण आमच्या त्याच्यात सहभागी आहेतच, त्या आहेत, आणि तुम्ही संतोष दादा दोघांच्या सहकार्याने आज हे सगळं काही चाललेलं आहे. हे असंच चालू राहू द्या.